दोन मराठी माणसं एकमेकांना भेटल्यानंतर जर हिंदीत बोलत असतील, माझ्या खूप तिडीक जाते डोक्यामध्ये. हे चित्र मुंबईत आधी बघायला मिळायचं, आता पुण्यात पण बघायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं अशी लोक बघितलं? पुण्यामध्ये अनेक जण बोलतो बॉम्बेला जाऊन आलो, आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी ग्लॅमर. नाही परदेशात जाऊन आलो. आपण आपल्या मूळ गोष्टी जर विसरायला लागलो, कसं होणार मला सांगा? पुणा की पुणे, तेव्हा म्हणणार पुणे, बरोबर की नाही? मग या 7 बेटांवरती एक मंदिर होतं मुंबादेवीचं, आणि मराठी माणसं देवीला आई म्हणतात. तर कुठे चाललोय? तर मुंबईला चाललोय दर्शनाला. हा त्याचा मूळ शब्द. ज्यांना ते बोलता आलं नाही ते ब्रिटिशर्स किंवा उत्तरेतले लोक, त्यांच्याप्रमाणे आम्ही बॉम्बे आणि बंबई म्हणायचं का? बरं, तुमच्या तोंडात चेन्नई बसलं रे, ते पटकन बसलं. म्हणजे हॉटेल्स असतात, त्या हॉटेलची ज्यावेळेला ग्रुप बदलतात आणि त्यांची जेव्हा नावं बदलतात त्यावेळेला ते बरोबर तोंडात बसतं. तुमच्या शहराची नावं काय नाही बसत आणि तुमच्या शहराचं काय नाही बसत.